नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपला IBPS AFOच्या प्रीचा रिझल्ट लागलेला आहे पा. ज्यांचा रिझल्ट आला असेल त्यांना संकल्प टीम तर्फे हार्दिक शुभेच्छा. याच्या पुढची स्ट्रॅटेजी कशी असावी याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ मी बनवून ठेवल पा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा फर्स्ट टाइम असा आहे की ज्याच्या प्री एक्झाम मध्ये आणि मेन्स एक्झाम मध्ये जवळपास 2 महिन्याचा गॅप होता पा. आता अशी पण एक गोष्ट आहे की प्री रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला 15 ते 20 दिवसाचा काळ भेटलेला आहे, जो फर्स्ट टाइम एवढा मोठा आपल्याला काळ भेटलेला आहे पा. याच्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला स्ट्रॅटेजी ठेवायची, कशा प्रकारे पुढे जायचंय, प्रिपरेशन कसं असलं पाहिजे, या सगळ्या ज्या गोष्टी असेल याच्यावर एक मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल पा. परंतु जे मुलं सिलेक्ट झालेले असतील त्यांनी एक काम करायचंय, कारण आपलं एक सेपरेट ग्रुप असेल, ते व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला जर ऍड व्हायचं असेल तर तुम्ही माझ्या नंबरवरती तुमचा जो रिझल्टचा स्क्रीनशॉट जो असेल तो मला पाठवायचा, त्याच्यानंतर त्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि त्याच्यानंतर पुढच्या ज्या स्ट्रॅटेजीज असतील किंवा तुमच्या ज्या टेस्ट सिरीज असतील त्या टेस्ट सिरीजचं तिथं ऍसेस दिलं जाईल पा. मग कुठल्या नंबरवरती मला मेसेज करायचं, तर माझा नंबर आहे 7071726665. या नंबरवरती तुम्ही मला काय करायचं, तुमच्या रिझल्टचा आणि नाव वगैरे खाली लिहून पाठवायचं. त्याला त्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि ऍड केल्यानंतर पुढची स्ट्रॅटेजी प्लस तुमच्या टेस्ट सिरीज या सगळ्या ज्या गोष्टी असेल पा, ऑफलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने या सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती दिली जाईल पा. आता ज्यांचं रिझल्ट आलेलं नाही त्यांनी काय करायचं, आता बरेचसे मुलं असे आहेत की जनरल बँकिंग करत होते, त्यांचा IBPS क्लर्क असेल, SBI असेल, हे चांगल्या पद्धतीचे पेपर गेलेले, तर त्यांची मेन्सला जाण्याची शक्यता आहे. तर त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. त्यांनी एक काम करायचं, जे जे त्यांचे शिक्षक असतील त्या शिक्षकांना जाऊन भेटायचं, प्रॉपर तिथं काउन्सिलिंग घ्यायची की याच्या पुढे कसं स्ट्रॅटेजी असली पाहिजे, याच्या पुढे कुठल्या कुठल्या गोष्टीला आपल्याला जास्तीत जास्त प्रेफरन्स द्यायचा आहे. दुसरी महत्त्वाची, सर ऍग्रीकल्चरच्या बाबतीत पुढच्या ऍड आहेत का, तर आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे 2026 हे जे वर्ष असेल हे भरतीचं असेल, त्याच्यामुळे कृषी सेवक येण्याची दाट शक्यता आहे. तर आपला अभ्यास आपल्याला स्टॉप करायचा नाही. इथून पुढे 2-4 दिवस थोडेसे कठीण जातील ज्यांचा रिझल्ट आलेला नाही त्यांनी, परंतु काउन्सिलिंग केल्यानंतर मला नाही वाटत की त्याच्या पुढे कसं प्रिपरेशन करायचं हे जे असेल पा, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने तिथं तुमचे शिक्षक लोक सांगतील पा. तर ठीक, एवढीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये YouTube वरती. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.